अशा पद्धतीने आपल्या इथं ऋतुचक्र हे सुरू होत असतं। त्याप्रमाणे हे जसे जसे ऋतू येत असतात ऋतूंचे आपल्यावर विविध प्रकारचे परिणाम होत असतात। मग यामध्ये काय काय ऋतूंचे परिणाम हे चांगले असतात तर काही परिणाम हे वाईट असतात। शक्यतो ऋतूंच्या परिणामांची जर आपण तीव्रता लक्षात घेतली तर त्या त्या ऋतूनुसार तिथे वेगवेगळ्या घटकांना आपल्याला सामोरं जावं लागतं, गोष्टींना सामोरं जायचं असतं। जसं की उन्हाळा आला तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करता येतं, शेतीची कामं आटपता येतात। मग त्यावेळेला शेतकरी काय करतो, पावसाची वाट बघतो। पावसाची वाढ झाल्यानंतर वाट बघतो त्यावेळेला पाऊस पडतो। पाऊस पडल्यानंतर पिकांचं काय होतं, वाढ होत जाते। या पद्धतीनं काय होत असतं, आपण प्रत्येक ऋतूवर अवलंबलेलो असतो। बघा जसे ऋतूचे चांगले परिणाम आहेत त्याप्रमाणे वाईट सुद्धा परिणाम असतात। बघा पावसाळा या ऋतूचा जर आपण विचार केला तर पावसाळ्यामध्ये येणारी सर्वात महत्त्वाची अशी आपत्ती कोणती? तर आज आपल्याला ज्या आपत्तीविषयी अभ्यास करायचा आहे किंवा जाणून घ्यायचा आहे त्याचं काय आहे तर त्याचं नाव आहे महापूर। महापूर याबद्दल आपल्याला काय करायचे आहे, माहिती घ्यायची आहे, बरोबर आहे। बघा यापूर्वी कधी आपल्या इथं महापूर आले असं कधी ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय का? महापूर येतो का आपल्या इथं? येतो ना? मग सांगा किंवा चर्चा करा पक्षामध्ये की यापूर्वी कोणकोणत्या भागांमध्ये किंवा राज्यांमध्ये महापूर येऊन गेलेला आहे। 1-2 मिनिटं वेळ देतो, त्या पद्धतीत चर्चा करा किंवा तुम्हाला जर काही माहित असेल महापूर येऊन गेलेल्या तर ते सांगा। येतो तसा इतर राज्यांमध्ये सुद्धा येतो का? मग ताजी घटना कोणती आहे? नुकताच एक महापूर येऊन गेल्यामुळे काय झालेलं आहे, आपत्ती येऊन गेलेली। असं राज्य कोणतं? केरळमध्ये, बरोबर आहे, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। बघा केरळमध्ये महापूर येऊन गेला होता। महापूर येऊन गेल्यानंतर काय होतं तर प्रचंड असं मानवी जीवन विस्कळीत होतं। विस्कळीत होत असतं म्हणजे काय काय होतं, महापुरामुळे नुकसान काय काय होतं, काय काय होतं? महापूर आपल्यासाठी चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे। म्हणजे काय, त्याचे आपल्यावर वाईट परिणाम होतात। कोणकोणते वाईट परिणाम होतात बरं? जीवितहानी होते, अजून लोकांचं स्थलांतर करावं लागतं। गाई म्हशी गुरे जे असतात त्यांचं सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, स्थलांतर करावं लागतं। का करावं लागतं तर पाण्याचा जो प्रवाह असतो तो नदी पात्रातून ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला तिथं महापूर आला असं म्हटलं जातं। काय म्हणतोय ते नीट ऐका। महापूर येणं म्हणजे काय तर नदी पात्रातून जे काही पाणी येतं ते आजूबाजूच्या जी मानवी वस्तीमध्ये शिरतं त्यावेळेला तिथं महापूर आला असं म्हटलं जातं। या पद्धतीनं महापूर येण्यामागे सुद्धा अनेक कारणं असतात। तुम्हाला कोणकोणती कारणं माहित आहेत महापूर येण्यामागची? काय सांगता येईल? वृक्षतोड, अगदी बरोबर, अजून थोडक्यात नदीमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे। नदी पात्रात होत असणारी विविध प्रकारची बांधकामं, होत चालणारे वृक्षांची कत्तल, प्लस आपण जे काही नदीतून वाळू उपसा करतो यामुळे सुद्धा काय होत असतं, नदीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ही कमी होते आणि यामधून महापुरांची काय होत असते, आपल्या इथं जास्त प्रमाण वाढत जात असतं। जसं ही महापुरांचे आपण उदाहरणं बघतो वेगवेगळ्या राज्यांची, वेगवेगळ्या भागांची, त्यानुसार या महापुरांची कारण सुद्धा प्रत्येक भागानुसार काय आहेत, वेगवेगळे आहेत। मी काही दृश्य दाखवणार आहे, त्या दृश्यांना तुम्ही कधी पाहिलेलं होतं का फक्त सांगा। हे कसलं दृश्य आहे? म्हणजे आपल्या इथलंच आहे ना, बरोबर। हा महापूर आहे हे तर आपल्याला सर्वज्ञात झालेला आहे। आता हे आपल्याला महापूर आहे येतो, महापूर आल्यानंतर जीवन विस्कळीत होतं, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। महापुराची आपण आता विविध कारण सुद्धा बघितलेली आहेत। मग या जर महापुराला जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? अधिक प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे, अजून नदी पात्रामध्ये बांधकाम काय केली पाहिजे, थांबवली पाहिजे। नदी पात्रात ज्यांचं बांधकाम सुरू आहे
ते थांबवली पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला विविध महापुरासाठी योजना कराव्या लागतील. त्यापैकी काही योजना अशा असतील ज्या वृक्ष लागवडीच्या संदर्भात असतील. दुसऱ्या, पाण्याचा निचरा होण्यासाठी जी गटार पण असतात ते सुद्धा व्यवस्थितपणे साफसफाई त्यांची ठेवले पाहिजे. नदी पात्रामध्ये बांधकाम केली नाही पाहिजे. आणि प्लास्टिकचा जो काही वापर दिसतो आपल्याकडे सर्रास होत असलेला, तो वापर वेळीच केल्यानंतर त्याचं आपण काय केलं पाहिजे, नीट असं व्यवस्थापन केलं पाहिजे. तर आज आपण काय काय पाहिलेलं आहे, तर महापूर या घटकाचा अभ्यास घेत असताना महापुराची कारण, महापुरामागचा आणि त्यानुसार त्यावर करण्यात येणारे उपाययोजना. आजचा पाठ तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि इथं छान.